राज्यात 7 जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे। अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून त्यावर प्रशासनामार्फत लक्ष ठेवण्यात येत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती। पालघर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट, तर मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, नाशिक, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। संबंधित जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। मुंबईत मुसळधार पावसाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी मुंबई विद्यापीठाच्या 7 जुलै 2026 रोजी होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत। सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर केले जाईल। पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरील कनेक्टिंग लिंक जवळील मलबा MSRDC आणि संबंधित बांधकाम कंपनीने हटवला आहे। हा मार्ग सुरक्षित घोषित करण्यात आला असून 2 लेनवरील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे। खडकवासला धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पर्जन्यवृष्टी होत असून धरण जलाशय आज 7 जुलै 2026 रोजी सकाळी 10 वाजता 76% क्षमतेने भरले आहे। धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण पाहता येत्या काही तासात धरण 80% अथवा त्याहून अधिक क्षमतेने भरण्याची शक्यता आहे। भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार 7 जुलै 2026 रोजी नाशिक त्र्यंबकेश्वर परिसरात अतिवृष्टी व ढगफुटीसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती। याच पार्श्वभूमीवर दिनांक 6 मुंबईहून नाशिककडे रवाना होत मंत्री गिरीश महाजन यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन इगतपुरी परिसराचा दौरा केला। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहरात जगबुडी नदीला आलेल्या पुरामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीची आज मंत्री उदय सामंत यांनी प्रत्यक्ष बाजारपेठ परिसरात जाऊन पाहणी केली आणि स्थानिक नागरिकांशी व व्यापाऱ्यांशी संवाद साधला। मुसळधार पावसामुळे कोकणासह राज्यातील अनेक भागांमध्ये अडचणी निर्माण झाल्या असून सर्व नागरिकांनी प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, अनावश्यक प्रवास टाळावा आणि स्वतःच्या तसेच कुटुंबाच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे। पालकमंत्री नितेश राणे यांचे नागरिकांना सूचना। आषाढी वारीतील 10 मानाच्या पालख्यांच्या मार्गावरील सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि राज्यांवर मानाच्या पालख्या, वारकरी तसेच भाविकांच्या वाहनांना पथकरातून सूट देण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने परिपत्रक जारी केले आहे। यापुढच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याच्या MPSC ने काढलेल्या परिपत्रकाचा मुद्दा सभागृहात उपस्थित करून हा निर्णय तातडीने मागे घेऊन या परीक्षा पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन पद्धतीने घेण्याबाबत सरकारने प्रयत्न करण्याची मागणी रोहित पवार यांनी